नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, उमंग ॲप्लिकेशनला आपण वेबसाईटच्या स्वरूपात कसे वापरू शकतो ही माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। उमंग ॲप्लिकेशनला आपण डेस्कटॉप साईटमध्ये वापरणार आहोत। ही सर्व माहिती आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, तर ही व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबीके ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला मित्रांनो, आजची ही व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, मोबाईलमध्ये तुम्हाला गुगल क्रोम हे ॲप्लिकेशन ओपन करायचे आहे। या ॲप्लिकेशनच्या सर्च बारमध्ये तुम्हाला उमंग हे नाव सर्च करायचं आहे। तुमच्यासमोर ही पहिलीच वेबसाईट येईल, web.umang.gov.in। ही वुमनची ऑफिशियल वेबसाईट आहे। मित्रांनो, या ठिकाणी उमंग या नावावर क्लिक करून या वेबसाईटला आपल्याला ओपन करायचे आहे। मित्रांनो, तुमच्यासमोर तुम्ही पाहू शकता की उमंग ॲप्लिकेशनची ही जी वेबसाईट आहे तुमच्यासमोर ओपन होईल। वर मेनूच्या 3 डॉटवर तुम्हाला क्लिक करून या वेबसाईटला डेस्कटॉप साईटवर ऑन करून घ्यायचं आहे। म्हणजे ही उमंग ॲप्लिकेशनची जी वेबसाईट आहे मित्रांनो, ही डेस्कटॉप साईटमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि या वेबसाईटमधून तुम्ही उमंग ॲप्लिकेशनचा वापर जसा करतात तसाच या ॲप्लिकेशनचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात। या वेबसाईटचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकतात। मित्रांनो, या ठिकाणी उजव्या बाजूला सर्च बारचं ऑप्शन दिलं आहे आणि त्याच्याच बाजूला मेनूचं ऑप्शन दिलं आहे। त्या मेनूच्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही लॉग इन आणि रजिस्टरच्या या बटनवर क्लिक करून तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं आहे। जर तुम्हाला सर्व सर्व्हिसेसचा वापर या उमंग वेबसाईटमधून करायचा असेल तर या ठिकाणी लॉग इन तुम्हाला करावं लागेल। त्यासाठी लॉग इन आणि रजिस्टरच्या या बटनवर आपण क्लिक करू। या ठिकाणी मित्रांनो, उमंगमध्ये आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करायचं असेल तर या ठिकाणी 2 ऑप्शन देण्यात आले, लॉग इन विथ एम पिन आणि लॉग इन विथ OTP। तर आपण या ठिकाणी लॉग इन विथ OTPच्या माध्यमाने या उमंग वेबसाईटमध्ये आपण आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घेऊ। या ठिकाणी आपल्याला मोबाईल नंबर लिहायचा आहे। मोबाईल नंबर लिहून झाल्यानंतर खाली गेट OTPचा ऑप्शन आहे। गेट OTPच्या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करून आपल्या मोबाईल नंबरवर OTP पाठवला जाईल। तो OTP तुम्हाला या ठिकाणी एंटर करून त्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या उमंग अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मोबाईल नंबर आपण लिहिलेला आहे। मोबाईल नंबरवर OTP आलेला आहे। तो OTPसुद्धा या ठिकाणी लिहिलेला आहे आणि त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करून आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपण आपल्या अकाउंटमध्ये सक्सेसफुल लॉग इन झालेलं आहे। उजव्या बाजूला आपल्याला माय प्रोफाईलचं या ठिकाणी ऑप्शन दिसेल। मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की उजव्या बाजूला माय प्रोफाईलचं ऑप्शन या ठिकाणी देण्यात आले। याच्यावर क्लिक करून तुम्ही तुमची प्रोफाईल या ठिकाणी पाहू शकतात। मित्रांनो, या उमंग वेबसाईटमध्ये जर तुमचं काम पूर्णपणे झालेलं असेल तर या ठिकाणी लॉग आउट करायला विसरू नका। मित्रांनो, लॉग आउटचं ऑप्शनसुद्धा या ठिकाणी देण्यात आले। मित्रांनो, या उमंग ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला एखाद्या सर्व्हिसेसचा वापर करायचा असेल तर या ठिकाणी वर सर्च बार दिलेला आहे। सर्च बारमध्ये या ठिकाणी जर आपण एखादी सर्व्हिसेस टाईप केली, आपण समजा EPFOचं हे डिपार्टमेंट या ठिकाणी सर्च केलं तर आपल्यासमोर EPFOचं डिपार्टमेंटचं ज्या पण सर्व्हिसेस आहे सर्व सर्व्हिसेस EPFO डिपार्टमेंटच्या या ठिकाणी दिसतील आणि तुम्ही उमंग वेबसाईटच्या माध्यमातून सुद्धा EPFOच्या डिपार्टमेंटमधल्या ज्या सर्व्हिसेस आहे ऑनलाईन सर्व्हिसेस त्याचा लाभ घेऊ शकतात। मित्रांनो, अशाच पद्धतीने दुसऱ्या काही सर्व्हिसेस असतील त्या सर्व्हिसेसचा सुद्धा तुम्ही या ठिकाणी उपयोग करू शकतात। मित्रांनो, तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही उमंग ॲप्लिकेशनला वेबसाईटच्या स्वरूपात सुद्धा या ठिकाणी वापरू शकतात। तर या ठिकाणी उमंग ॲप्लिकेशनच्या वेबसाईटचा जर तुमचा वापर झाला असेल तर प्रोफाईलमध्ये जाऊन
तुम्हाला या ठिकाणी लॉग आउट करून घ्यायचं आहे. लॉग आउटचं या ठिकाणी आर यू शुअर वॉन्ट टू लॉग आउटचं या ठिकाणी मेसेज आला आहे, आपल्याला लॉग आउट करायचं आहे. तर या ठिकाणी आपण लॉग आउटच्या या बटनवर क्लिक करून आपण आपल्या अकाउंटमधून बाहेर आलेलो आहोत. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता उमंग वेबसाईटचं जे होम पेज आहे अशा पद्धतीने तुमच्यासमोर दिसेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही उमंग ॲप्लिकेशनला वेबसाईटच्या स्वरूपातसुद्धा आपल्या मोबाईलमधून वापरू शकतात. उमंग ॲप्लिकेशन एखाद्या वेळेस ओपन होत नसेल, चालत नसेल, तर मित्रांनो तुम्ही या उमंग ॲप्लिकेशनला वेबसाईटच्या स्वरूपातसुद्धा वापरू शकतात मित्रांनो. तर मित्रांनो, आजची ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच ऑनलाईन सरकारी आणि डिजिटल माहितीसाठी एबिका ऑनलाईन टिप्स या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.